मित्रांनो, अनमोल असे धातू ज्याचे दागिने आपण वापरतो, ते आता सर्वसामान्य, गरीब, मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय या सगळ्यांच्या आर्थिक क्षमतेच्या पलीकडे गेलेले आहेत. कारण सोन्याने जवळपास ₹1.5 लाख तोळा याची पातळी गाठलेली आहे आणि चांदीने जवळपास 2.5 म्हणजे 2.5 लाख ते 3 लाख प्रति किलो अशी पातळी गाठलेली आहे. त्यामुळे यापुढे सोन्याचे दागिने वापरण्याचा सोस आपल्याला परवडणारा नाही आणि आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टीने झेपणारा सुद्धा नाही. कारण एवढ्या महागाचे दागिने अंगावर परिधान करायचे म्हणजे चोरांना, लुटारूंना, सोनसाखळी चोरांना स्वतःहून आमंत्रण देण्यासारखं आहे. त्यामुळे एवढ्या महागाचे दागिने घालून मिरवण्याचे सण समारंभ, त्याच्यानंतर लगीनसराई, स्वागत समारंभ, वास्तुशांत, सत्यनारायण पूजा, गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी पाडवा किंवा दिवाळी, दसरा, चैत्र पाडवा, अक्षय तृतीया किंवा इतर विविध सणांना आता महिलांना हे दागिने परिधान करणे, अंगावर मिरवणे धोक्याचं ठरणार आहे. चांदीची पण तीच अवस्था आहे. चांदीची जोडवी असतील, त्याच्यानंतर चांदीच्या पट्ट्या असतील, चांदीचे कंबरपट्टा असेल, कानातील अलंकार असतील, इतर कुठले अलंकार असतील किंवा लहान बाळाला चांदीचे पैंजण असतील किंवा चांदीचे आणखी काही त्यांचे लहान बाळाचे दागिने असतील, जे पायात घालतात, पायात त्याच्या हे करतात आणि हे सगळं आता इथून पुढे परवडण्याच्या पलीकडे गेलेलं आहे, जायच्या पातळीला आहे असं आपण म्हणू शकत नाही. चांदीचे देवघरात असावेत अशी फार लोकांची इच्छा असते. चांदीचे ताट, चांदीची वाटी, चांदीचा ग्लास, चांदीचा चमचा किमान हे तरी घरात असावे आणि देवाला चांदीच्या ताटातच नैवेद्य देवाला अर्पण करावा अशी सुद्धा खूप लोकांची इच्छा असते. चांदीची समई असावी, चांदीचे हार गणपती बाप्पासाठी असावेत, चांदीचा मोदक, चांदीच्या दुर्वा, चांदीची अगरबत्तीचं स्टँड अशी खूप इच्छा लोकांच्या असतात. पण त्या आता ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच ते शक्य होणार आहे आणि गोरगरिबांना त्या टप्प्याकडे पोहोचताच येणार नाही. त्यामुळे त्यांना दुरून पाहूनच त्यावर समाधान मानावं लागणार आहे. आता चांदी आणि सोन्याचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत एवढे वाढून एका मोठ्या टप्प्यावर पोहोचलेले आहेत आणि त्यामुळे स्वतः पंतप्रधानांनी सुद्धा असं आवाहन केले की येत्या 1 वर्ष तुम्ही सोन्याचा मोह टाळा, सोन्याचे दागिने यापासून दूर राहा. कारण सोनं आपल्याला आयात करावं लागतं आणि त्याच्यावर आपलं बहुमूल्य चलन डॉलर्स खर्ची पडत असतात. ते आपल्या देशाला परवडणारं नाही. विशेषतः जागतिक आर्थिक ज्या घडामोडी घडत आहेत, विशेषतः इराण आणि अमेरिकेच्या युद्धानंतर आपल्याला इंधनाचा, LPGचा पुरवठा होण्यात अडथळे निर्माण झालेले आहेत आणि त्यामुळे आपली जी तिजोरी आहे तिच्यातून डॉलर बाहेर जाण्याचा ओघ थांबावा यासाठी पंतप्रधानांनी हे आवाहन केले. मग आता सोनं महाग झालं, चांदी महाग झाली, मग दागिने कुठले घ्यावेत आणि कुठल्या धातूकडं वळावं असा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झालेला असतानाच अस्थेटिक म्हणजे सौंदर्य, त्याच्यानंतर सौम्यता आणि त्याच्यानंतर एक वेगळ्या प्रकारचं चमक आणि एक वेगळ्या प्रकारची प्रतिमा निर्माण करणारा धातू आणि त्याच्यात घडवलेले दागिने सध्या ट्रेंड करत आहेत, ट्रेंडिंगमध्ये आहेत आणि ते दागिने प्लॅटिनमचे आहेत. त्यामुळे प्लॅटिनमच्या दागिन्यांना यापुढे महत्त्व वाढत आहे आणि प्लॅटिनमचे दर हे साधारण 55,000, 60,000 ते 70,000 प्रति तोळा म्हणजे 10 ग्रॅम या दरम्यान त्याची पातळी आहे.
त्यामुळे सोन्याकडे मोठ्या अपेक्षेने वळू पाहणारे लोक आता प्लॅटिनमच्या दागिन्यांकडे वळत आहेत आणि प्लॅटिनमच्या दागिन्यांना हे चांदीप्रमाणे नसतात, कारण चांदीची चमक आणि चांदीची झलक ही थोडी सौम्य असते. त्याच्यापेक्षा थोडे जास्त प्रखर आणि आणखी उठावदार असे प्लॅटिनमचे दागिने असतात. कारण प्लॅटिनम धातू हा चांदीपेक्षा चमक आणि प्रखरता दाखवणारा आहे. त्यामुळे सोनं आणि चांदीकडून लोक प्लॅटिनमला वळायला लागले असेल तर ती त्यांची चूक म्हणता येणार नाही. हे काळाने घेतलेलं वळण आहे. सोन्याबद्दल चांदीबद्दल लोकांचं आकर्षण असलं तरी ते आपल्या आर्थिक कुवतीबाहेर गेलेले आहेत हे समजून घेऊन नवीन पिढी, ज्याला मिलेनियल्स असं म्हणतात, ती ह्या प्लॅटिनमच्या आधुनिक आणि फॅशन युक्त अशा दागिन्यांच्या मोहात पडलेली आहेत. मग ते ब्रेसलेट असेल, मग मग ते प्लॅटिनमची साखळी असेल, त्याच्यानंतर ब्रेसलेट असेल, कानातले दागिने असतील, अंगठ्या असतील आणि इतर काही दागिन्यांचे प्रकार असतील, ते सगळे हे प्लॅटिनममध्ये उपलब्ध झालेले आहेत. आणि तरुण पिढी वेडिंग बँड्स हे सुद्धा प्लॅटिनममध्ये करून घेत आहे. त्यांचं काय म्हणणं आहे की ते क्लासिक आहेत आणि ते सोन्यापेक्षा स्वस्त आहेत. आणि सोन्याचे म्हणजे पेढी ज्यांच्याकडं आहे सोन्याची चांदीची, त्यांचंसुद्धा म्हणणं आहे की महानगरांमध्ये किंवा नागरी भागांमध्ये लोक हे जे प्लॅटिनमबद्दल चौकशी करत आहेत आणि कंटेम्पररी डेली वियर आणि कपल बँड्स म्हणजे थोडेसे वेगळे आणि थोडंसं वेगळे हौस भागवणारे अशा प्रकारचे हे प्लॅटिनमचे दागिने आणि कपल बँड्स बाजारात उपलब्ध आहेत, असं पतपेढी नाही, सोन्या चांदीच्या पेढीचे जे मालक आहे त्यांचं म्हणणं आहे. आपली जी पारंपरिक सोन्याचे दागिने आणि चांदीचे काही आभूषणे किंवा दागिने, ताट, वाटी, बाकीचे देवी देवतांच्या मूर्ती ह्या आता अनअफोर्डेबल आहेत, म्हणजे त्या परवडणाऱ्या नाहीत. त्यामुळे लोक प्लॅटिनम ज्वेलरी विकत घेण्याकडे, त्याच्यात जे लक्झरियस पंचतारांकित किंवा अत्यंत आकर्षक अशा गोष्टी आहे त्याकडे लोक वळत आहे. आणि हे एक बदलाची चुणूक आहे किंवा बदलाची चाहूल आहे असं म्हणलं तर काही हरकत नाही. आणि प्लॅटिनमकडे लोकांचा कल वाढत आहे, लोकांचा ओघ वाढत आहे. हे लक्षात घेऊनच त्याच्यावरची जी ड्युटी आहे ती ड्युटी ही 6.4% 15.4% म्हणजे 9% वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे त्याला मागणी आहे हे आपल्याला दिसून येतं. आता या सगळ्या प्रकारामधून आपण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जुनी पिढी मागे पडलेली आहे. आताची 2025-26ची मिलेनियल पिढी आहे आणि त्यांचा सोन्याकडे चांदीकडे त्यांची दृष्टी नसून, त्याच्याबद्दल त्यांना आकर्षण नसून ते प्लॅटिनमच्या मोहात आणि प्रेमात पडलेले आहे असं म्हणलं तर काही ते वावगं ठरणारं नाही. आणि त्यामुळे ते प्लॅटिनमचे दागिने एक्सप्लोर करत आहे असं आपण म्हणूया त्यांच्या भाषेत. आता आपली जी मागची पिढी आहे ती प्लॅटिनमला कितपत महत्त्व देईल हे सध्या गुलदस्त्यात आहे. त्यांचं प्राधान्य हे सोन्या चांदीकडंच असणार आहे. आणि इथून पुढे प्लॅटिनमची चौकशी वाढतच जाणार आहे हे या निमित्ताने मला तुम्हाला सांगायचं होतं. चांदीचे आणि सोन्याचे दर हे दिवसेंदिवस वाढत असताना ताजंतवानं नवं आकर्षक चमक असलेलं आणि वेगळी झलक असलेलं प्लॅटिनम जे ॲस्थेटिक आहे, म्हणजे दिसायलासुद्धा ते नाविन्यपूर्ण आणि सम्यक आहे असं आपण म्हणलं तर ते योग्य राहील असं मला या निमित्ताने तुम्हाला सांगायचं आहे.
तुमचं प्लॅटिनमबद्दल काय मत आहे, प्लॅटिनमबद्दल काय मत आहे ते कॉमेंट बॉक्समध्ये मला लिहून सांगायला विसरू नका. माझे रील्स पाहत जा. माझे रील्स लाईक आणि शेअर करा. मला फॉलो करा आणि माझे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा. माझा चॅनल सबस्क्राईब करा. अनवट वाटेवर मी चालत आहे. तुम्हाला माझ्यासोबत यायचं असेल तर तुम्ही मला वाटसरू, वारकरी, पथिक म्हणून माझ्यासोबत चालू शकता. या यात्रेत सहभागी होऊ शकता. त्यामुळे माझे व्हिडिओ, माझे रील शेअर करा, लाईक करा. आप्तमित्र, परिवार, इष्टजन या सगळ्यांना माझ्या या रीलबद्दल, व्हिडिओबद्दल माहिती द्या. एवढीच माझी तुम्हाला प्रार्थना आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.